जिल्हा परिषद स्वीकृत सदस्यत्वाकडे लक्ष ठेवून असलेल्या इच्छुकांना राज्य सरकारच्या नव्या मसुदा नियमावलीमुळे धक्का बसण्याची चिन्ह आहेत। या मसुद्यात स्वीकृत सदस्य होण्यासाठी आवश्यक निकष अत्यंत स्पष्टपणे नमूद करण्यात आलेत। याची अंमलबजावणी जशीच्या तशी झाली तर स्वीकृत सदस्यत्वाकडे डोळे लावून बसलेल्या इच्छुकांचा हिरमोड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया अधिक पारदर्शक, निकषधारित आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महाराष्ट्र जिल्हा परिषद स्वीकृत सदस्यांची पात्रता आणि नियुक्ती नियम 2026 ही मसुदा नियमावली प्रसिद्ध केली आहे। नागरिकांना 3 जुलैपासून पुढे 30 दिवसांच्या आत हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी संधी देण्यात आली आहे। सूचना व हरकती सचिव ग्रामविकास विभाग, बांधकाम भवन, 25 मर्जबान पथ, फोर्ट या पत्त्यावर पाठवायचे आहेत। नियमांनुसार संबंधित जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेच्या एकूण निर्वाचित सदस्य संख्येच्या 10% किंवा किमान 5 सदस्य यांपैकी जी संख्या अधिक असेल त्यानुसार स्वीकृत सदस्यांची संख्या निश्चित करतील। राजपत्रात नावं प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात येईल। कार्यकाळ 5 वर्ष किंवा विद्यमान जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपेपर्यंत यापैकी जे आधी असेल तेवढंच राहील। कुणाला मिळणार संधी? मसुद्यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे स्वीकृत सदस्य होण्यासाठी उमेदवार हा संबंधित जिल्हा परिषद क्षेत्राचा रहिवासी असण्याबरोबरच जिल्हा परिषद प्रशासनासंबंधी विशेष ज्ञान किंवा कार्यानुभव असणं अनिवार्य करण्यात आलंय। या क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती पात्र। वैद्यकीय क्षेत्रातील किमान 5 वर्षांचा अनुभव असलेले नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक, शिक्षण क्षेत्रातील सेवानिवृत्त प्राध्यापक, व्याख्याते, प्राचार्य किंवा किमान 5 वर्षांचा अनुभव असलेले शिक्षण तज्ज्ञ, कृषी, जलसंधारण, सहकार, ग्रामविकास, महिला आणि बालविकास, कला, साहित्य आणि समाजकार्य क्षेत्रातील किमान 5 वर्षांचा अनुभव असलेली व्यक्ती, अभियांत्रिकी पदवीधर आणि किमान 5 वर्षांचा व्यावसायिक अनुभव असलेले अभियंते, किमान 5 वर्षांचा अनुभव असलेले वकील किंवा विधी क्षेत्रातील तज्ज्ञ, केंद्र किंवा राज्य शासनात किमान 20 वर्षांची सेवा पूर्ण केलेले सेवानिवृत्त अधिकारी, नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी म्हणून जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती क्षेत्रात किमान 5 वर्ष कार्याचा अनुभव असलेली व्यक्ती। तर इच्छुकांचा हिरमोड। जिल्हा परिषद निवडणुकीत पराभूत झालेल्या अनेक इच्छुकांना स्वीकृत सदस्यत्व हा सभागृहात प्रवेशाचा पर्यायी मार्ग मानला जात होता। मात्र नव्या मसुद्यातील कठोर पात्रता निकष पाहता राजकीय पुनर्वसनाऐवजी गुणवत्ताधारित निवडीवर शासनाचा भर असल्याचं दिसत आहे। अंतिम नियमावलीत हे निकष कायम राहिल्यास स्वीकृत सदस्यत्वावर नजर ठेवून असलेल्या अनेकांचा हिरमोड होणार आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।